भाइयों और भाइयों का मुकाबला। एका बाजूला फिरकीचा जादूगर आहे आणि दुसऱ्या बाजूने बघू शकता आपण वाईचा टार्झन। डब्बे में डब्बा है, घुटना भी है और चौका भी है और विकेट भी है। काय घडणार आता हा सामना खरं मला तर खूप आवडणार आहे, तुम्हाला आवडणार आहे। आता मात्र लढत चांगली होणार आहे। काल एकाच हॉटेलमध्ये जाऊन एकाच टेबलवरती चाय पिले होते, एकाच टेबलावरती चाय बिस्किट खारी, हे दोन भावले भारी। आता बघा विक्रम मांढरे पटकन आपला पहिला बॉल टाका। पहिला बॉल आणि पहिला चेंडू वरती चांगला फटका मिळाला चौकार इथे। चार धावा धावपलकामध्ये यावेळी देखील बॉल तिथे निसरला गेलाय, सिंगल मात्र प्राप्त केली जाते। एक धाव येताना ते पाहायला मिळाली, एका धावेनं धावसंख्या मात्र पुढे जातीये। स्कोर कार्ड जर नजर टाकली गेली धावसंख्या मात्र तुम्हाला आता अधोरेखित होताना पाहायला मिळेल। धावपलक पाहायला मिळते ते 5 धावा, पहिलं षटक चालू आहे। विक्रम मांढरे आतापर्यंत आज दिवस चांगला झालाय त्यांचा। स्वरूपा एका बाजूनं बाजूला आपण बघताय ठिकाणी या विनोद असणार आहे। तुमचं आमचं नातं काय नक्कीच जय जिजाऊ जय शिवराय, महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीत खुशीमध्ये सामने। ओ हा कट आहे, ही जादू आहे, वेगामध्ये बॉलला वळवण्यामध्ये माहिर असणारा सितारा विक्रम मांढरे व्ही स्पोर्ट्सचे ऑनर आहेत आणि व्ही स्पोर्ट्स चांगला बॉल बघायला मिळतो यावेळेस। पहिला षटक या ठिकाणी आपण बघतायत 5 धावा धावपलकामध्ये मात्र बघायला मिळत आहेत। पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर पाहायला गेला अतिशय जबरदस्त चेंडू मात्र बघायला मिळतोय। पहिला षटक या ठिकाणी आपण बघतायत 5 धावा धावपलकामध्ये। हे स्वतः म्हणजे अतुलला पण मान्य होती त्यांची मॅच, दोन्ही टीमांना मान्य होती 3-3 ओव्हरची। आपण काय चर्चा केली, आम्हाला चालू 3 ओव्हरची, आपल्या दोघांत संपर्क करून आम्ही 3 ओव्हर खेळलोय, तुमच्या 4 ओव्हर चांगला बॉल यावेळेस आपण बघू शकता इथे सिंगल आली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलेला आहे। धावसंख्या आपण बघताय स्कोर कार्ड मध्ये नजर टाकूयात। स्कोर कार्ड मध्ये 7 धावा धावपलकावरती बघायला मिळत आहेत। 7 ऑन बोर्ड। पहिलं षटक या ठिकाणी चालू असणार आहे। एसपी सुपर जायंट संघाने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण घेतले आणि या पहिल्या क्रमांकाचे षटक या ठिकाणी या मैदानामध्ये संपले। धावसंख्या 7 धावा। चला स्ट्राइकवर आहेत विनोद आणि धावसंख्याकडे बघितलं तर धावसंख्या गेलेली आहे 7च्या घरामध्ये आणि 0 बाद।
आणि एका ओव्हरनंतर धावसंख्या गेलेली आहे ती 7च्या घरामध्ये. दोघांची पार्टनरशिप खूप चांगली चालली आहे. तर या एकदम भारी गोलंदाजच्या नंतर एक आपला प्रतीक हा बॉलिंगला आलाय. आल्यात प्रतीक आल्यात. आता हा मारलाय, खूप शॉट मारलेला आणि झाले बाद विनोद मांढरे. हे झाले बाद विनोद मांढरे छक्का मारत. प्रतीकच्या पहिल्याच बॉलवर बाद केले. सात धावा झाली धावफलकामध्ये. दुसरं षटक चालू आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. तिथे स्ट्राईकला आलेले आहेत राज आणि हा शॉट खेळलाय. एक धाव, दुसऱ्या धावच्या प्रयत्नाने दुसरी धाव काढली. दुसरी धाव पण काढलेली आहे आणि तो 2 धाव मिळतात. तिसरी धावचा प्रयत्न पण नाही, तिसरी धाव नाही, 2च धाव मिळते आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 9च्या घरामध्ये. चला काय होईल पुढील बॉलला. एक बाद झालाय. मोठा मासा जाळ्यात अडकलाय आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न पण तिथे मागा विकेट किपरच्या हातात बॉल आणि इथं 0 धाव. 0 धाव. हा प्रतीकचा 4था बॉल आणि हा असा शॉट मारलाय आणि इथं जाईल चौका आणि इथं धावसंख्यात वाढ आणि इथं 9 जाईल 13च्या घरात. आणि इकडे स्वरूप धावायला तयार आणि ता मोठा फटका खेळलाय आणि हा चौकार आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते ती 17च्या. आवाजदार गाणे लावा प्लीज. आता प्रतीक शेवटचा बॉल घेऊन येतोय त्याच्या ओव्हरचा. काय होईल, बाद होतील का, षटकार मारतील का, चौकार मारतील.
आणि इथे एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव आणि दुसरी धाव घेतलेली आहे. दुसरी धाव पण पूर्ण, तिसरी धाव पण घेतलेली आहे. 3 धाव घेतलेले आहेत आणि इथं ओव्हर समाप्त. धावसंख्येकडे जावं लागेल तर धावसंख्या गेलेली आहे 17च्या घरामध्ये आणि 1 बाद. 20 धावा झालेल्या आहेत. दोनचा खेळ संपलाय. धावसंख्या असते ती 20 धावा. महत्वाची मॅच आहे. काही पॉइंट टेबल तुम्ही जर पाहिलं गेलं क्रेझी लाईन रेस मध्ये आहे. जो हा सामना पारवत होता तो 100% या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. पुढची मॅच असणार शिवतेजची आणि अमोल स्मृती या संघाची असणार आहे मॅच. दोनचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकामध्ये झालेल्या आहेत. आपण बघतोय पठार प्रीमियर लीगचा 3रा सीझन. खर तर अशी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये कुठं होत नाहीये. एवढं चांगलं मैदान जर पाहिलं गेलं टेनिस बॉल क्रिकेटसाठी कुठंच नाहीये. 3रा दिवस असेल लीग मधील. हा पहिल्या दिवशी मध्ये 8 मॅच झाले. काल आपण पाहिले 10 सामने कव्हर केले. जर पाहिलं गेलं 30 सामने जवळपास लीगचे पाहायला मिळाले. अजून एक सामना आहे तो शिवतेज आणि अमोल स्मृती नवी या संघाचा असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 20 धावा. बघा आता काय घडणार आहे. गोलंदाज सज्ज होत्या बॉलिंग मध्ये. 3ऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात केली जाते. यावेळेचा बॉल जर पाहायला गेला मोठा फटका. चांगली सुंदर अशी फटकेबाजी मात्र बघायला मिळते. हा चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल चौकार. यावेळेचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे. 3रा षटक या ठिकाणी आपण बघतोय त्या
धावसंख्या आपण बघताय स्कोर मात्र झाला असणार आहे तो 28 धावसंख्येमध्ये 2 बाद 28. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघतायत. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला शतशतीने असणाऱ्या बॉल पर्यंत सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीला गेलाय. रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउटचे शिकार ठेवलेत फलंदाज. तिसरा षटक आपण इथे बघताय त्या ठिकाणी जे पाहायला मिळते एकोणतीस धावा धावफलकामध्ये बनवल्या गेल्यात. एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र बघायला मिळतो बोर्डला. धावसंख्या असेल 30 धावा 3 बाद 30. 3 होता खेळ संपलेला आहे. चौथं षटक आता या ठिकाणी होते सुरुवात. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रणव एका बाजूने असणार आहेत. चौथं षटक या ठिकाणी आपण बघणार आहोत. क्रेझी लायन संघ धावफलकामध्ये चौथं षटक आता घेऊन गोलंदाज कोण येणार आहे. यावेळेचा फुलटॉस चेंडू त्यावरती आक्रमण केले. टोलजंग शिवनेरीचा छावा 6 धावा. चौथा षटक या ठिकाणी सुरू असेल का चांगला सामना डिसाइडर सामना आहे. बॉलिंग मध्ये समीर यांनी आपण पाहत आहेत. रिव्ह्यू घेतला का म्हणा.
यावेळेचा बॉल जर पाहिला गेला अतिशय सुंदर टप्प्यावरती मारा केला गेला. शेवटचं षटक ऋतू धावा धावपलकामध्ये बघायला मिळत आहेत. क्रेझी लायन्स या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आहे हा आणि त्यांचा सामना करते स्वरूप. आणि असा हा जोरात मारायचा प्रयत्न. एक धाव, दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण आणि तिसरी धावचा प्रयत्न, तिसरी धाव पण पूर्ण, तिसरी धाव पूर्ण झाली. 2 धावा आता झाल्यात आणि धावसंख्या मात्र बघायला मिळतात त्या 4 षटकाचा खेळ. डीजे थांबा. 4 होता खेळ संपला. धावसंख्या असेल ती 40 धावा आणि विजयासाठी 39 झाल्यात. विजयासाठी 40 धाव्याचं टार्गेट एसपी सुपर जायंट संघाला या ठिकाणी दिलेलं आहे. 40 धाव्यांचं टार्गेट एसपी सुपर जायंट संघाला जे ठिकाणी दिलेलं आहे. फिल्डिंग लावा लवकर. बाकीचे फिल्डिंग लावा. मी येतो आतमध्ये. फिल्डिंग लावा तुम्ही आत्ताच्या आता. फिल्डिंग उभी करा लवकर. 24 बॉल मध्ये 40 धावांची गरज असेल विजयासाठी. एसपी सुपर जायंट्स क्रेझी लायन्स मध्ये लीग टेचा असणार एक धाबाचा सामना.
पहिला बॉल यावेळी जर पाहिलं गेलं मोठा फटका जरूर आलेला असेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल होती प्राप्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा तिथे आपण पाहत आहेत पूर्ण केल्या जात आहेत. मोठी लढाई आपण इथे बघताय मैदानामध्ये. पहिलं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. समीर एका बाजूने आहे, आमिर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत. तर बॉलिंग मार्क जर पाहिलं गेलं गोलंदाज देखील सज्ज असणार आहे. काय कामगिरी केली जातीये. अतिलढीचा सामना. 23 बॉल मध्ये 38 धावांची गरज. डाऊन दी लेग. वाईट बॉल चा इशारा पंचांचा आलेला आहे. सुंदर कार्य या ठिकाणी पंचांचा आपण बघू शकता तिथे. समीर एका बाजून आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं आमिर बॅटिंग साठी सज्ज आहेत. एक एक बॉल अत्यंत महत्वाचा क्वालिफाय होण्यासाठी. शेवटची मॅच लीग मॅच मधली दोन्ही संघांची. पुन्हा एकदा यावेळी जर पाहिलं गेलं चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल पहिल्या षटकामध्ये. चला यानंतर होणारा सामन्याचा टॉस साठी यायचे आपण. शिवतेज आणि अमोल स्मृती 11 संघ. 3 धावा धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा या चांगला फटका मात्र बघायला मिळतोय. जबरदस्त शॉट यावेळी क्षेत्ररक्षक तिथे असेल बॉलच्या खाली. टिपला जाईल झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का. आज सामन्यात एक अतिशय सुंदर मॅच पाहायला मिळतीये. तीन धावा धावसंख्येमध्ये आपण बघतायत. पहिला षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. धावसंख्या जर पाहिली गेली 3 धावा धावसंख्येमध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. 21 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. सगळ्यांचा गैरसमज आहे 3 आणि 4 आणि 6 वर्ष काय नसतो विषय. ऍप काही आहे घालाय बनवलं. एकवीस बॉलला 37 धावांची गरज. अतिशय अतिठठीचा सामना जो ऑन आहे दोन दिग्गज संघामध्ये. बॅटिंग साठी आलाय तो प्रणव. प्रणव आलाय आणि पहिला बॉल प्रणवचा. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र प्राप्त केली जाते. 1 धावाली धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या पोहोचती येते आता 4 धावा. पहिला षटक या ठिकाणी सुरू असताना मित्रांनो आपण जर पाहायला गेलं प्रत्येक बॉल मध्ये हा सामना बदलला जातोय. 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. पठार प्रीमियर लीग. धावा ठोको झेल घेऊया घुमते दर्या आणि खोरी एका दिलाने साजरी करूया. पठार प्रीमियर लीगची वारी सुरुवात आहे. 3ऱ्या सीझनचा धमाका. कोणता संघ राजा ठरतोय. ओहो काय फटका खेळलाय. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. झुकेगा नाही साला. चौका 4 धावा.
यावेळेचा बॉल उडवलाय आणि हाईच चाललाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. खणखणी चौकार. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 13 धावा धावसंख्येमध्ये दुसरा षटक या ठिकाणी चालू असणार आहे. पुन्हा इथे हवे जर बॉल पाहायला गेला अतिशय अप्रतिम चेंडू या ठिकाणी जो मात्र बघायला मिळते. जबरदस्त टप्प्यावरती मारा केला गेलेला आहे आणि दुसरा षटक आपण इथे बघतायत. फुलटॉस बॉल त्यावरती आक्रमण केलंय. फानलेगला बॉल पाठवलंय. शेर शिवा का छावा. इथे मिळतील गगनचुंबी. काय आहे धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर जर पाहायला गेला 18 धावा धावसंख्येमध्ये. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू सुंदर फटका असेल. शतशत आपण बघतोय बॉल पर्यंत. सिंगल आली. धावफलक वाढेल. स्कोर झालेला आहे 19 झालाय. 19 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा चालू असेल. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा बॉलिंग साठी आपण जर बघितलं गेलं वन साइड मध्ये बॉल खेळाय तशी आपण बॉल पर्यंत पाहतायत. सिंगल या ठिकाणी प्राप्त केला. एका धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र असेल तो 20 धावा. 13 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. प्रणव एका बाजूला 5 बॉल मध्ये 6 वती खेळत आहेत. आम्ही जर पाहायला गेला 3 चेंडू मध्ये 9 वती खेळत आहेत. शेवटचे 13 चेंडू 20 धावांची गरज आहे. बॉल किती झालेत? पहिला वाईट बॉल आहे. वाईट घेतलाय. दुसरा डॉट. तिसरा डॉट. परत चौकार. परत वाईट आणि आता सिंगल. पहिला वाईड आहे.
यस 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 धावसंख्या मात्र आता पुन्हा एकदा या वेळेचा बॉल चांगला फटका खेळला गेलाय. हा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेने, सीमा पार, पॉवरफुल चौकार. विजयासाठी आमिरनं सामना फिरवलाय. आमिर खूप चांगली बॅटिंग करतोय. प्रणवच्या बॅट मधून एक चांगली फटकेबाजी बघायला मिळते. ओ पुन्हा एकदा प्रणव ऑन फायर, बॉलला धाडले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यात आहे दम, मॅक्सिमम सिक्सर. संघ आपण टॉससाठी यायचंय. आपल्या विनंती आहे गोलंदाज सज्जाचे बॉलिंग मध्ये. लाईक पाहायचा या ठिकाणी इशारा और रनआउटची संधी आहे आणि संधीचं सोनं फलंदाज इथे आमिर बात. ते 31 धावा धावपलकामध्ये 11 चेंडूचा खेळ बाकी, 9 धावांची गरज. चुरशीचा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. चांगला बॉल यावेळेस चांगला बॅलन्स केला गेलाय. शतषक आपण तिथे पाहता बॉल पर्यंत दाखल झाले गेलेत. सिंगल प्राप्त होतीये आणि या सिंगलला धावसंख्या पुढे जातीये. 10 चेंडू 8 धावांची गरज. 10 बॉल मध्ये 8 धावांची गरज. आतापर्यंत खूप चांगले खेळ आपण बघितलेले आहेत. लीग सामन्याचा शेवट आता यायला लागलेला आहे. 5:30 वाजलेत. चला वेळ वाचवायचं विनंती आहे.
कारण की आपल्याकडे अजून जर पाहिलं गेलं 1.5 तास आहे सामने कव्हर करायचे. आज फायनलचा सामना नंतर एक लीग 2 सेमीफायनल फायनल होणं बाकी आहे. 10 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेचा बॉल तिथे अपील केली जाते पंचांकडे आणि फलंदाज बाद. 9 चेंडू 8 धावांची गरज. नऊ चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. एसपी सुपर जायंट संघ 32 धावसंख्येमध्ये 3 बाद. अखेरचे 9 चेंडू 8 धावांची गरज. हातीतडीचा सामना. व्हाईट बॉलचा इशारा येताना बघायला मिळतोय. तेहतीस धावसंख्येमध्ये 3 बाद 7 धावांची गरज. चांगला फटका यावेळेस खेळून काढला. क्षेत्रक्षेत्री असेल बॉल पर्यंत 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. चौथी धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. आठ बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असते विजयासाठी. टॅप केला बॉल यावेळेस ऑनसाइड मध्ये शतक काहीतरी सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ठिकाणी केला गेलाय. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. या 2 धावेनं धावसंख्या पुढे सरकतीये. शेवटचे बॉल बाकी आहेत आता. 7 चेंडू 4 धावांची गरज. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहताय मैदानामध्ये. 36 धावा धावसंख्येमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. 3 बाद आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. शिवतेबाई संघ काय निर्णय घेतलाय आपण? शिवतेबाई संघ पण काय निर्णय घेतलाय? बॉलिंगचा स्वीकार केलाय शिवतेबाई संघाने. चार धावांची गरज 7 चेंडू मध्ये. बघूयात आता काय घडतंय. चौकार एक दूर आहे विजयापासून. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 4 धावांची गरज. तिशी अतिटतीचा सामना आपण इथे बघतायत. 36 धावा धावसंख्येमध्ये मात्र ज्या बनवल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज बॉलिंग मध्ये पाहायचं कशा प्रकारचा खेळ ठिकाणी जो पाहायला मिळतोय.
चांगला बॉल आहे, सिंगल येताना पाहायला मिळते. या सिंगलला धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर कार्ड मध्ये जर पाहायला गेलं 37 धावा ज्या पाहायला मिळत आहेत, 3/37. चालू आहेत, ऑर्केस्ट्रा नाही चालू. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 37 धावांची या ठिकाणी नोंद झाली. धावसंख्येमध्ये 3 पास झालेले आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्रतिका एका बाजूला विक्रम आहे, दुसऱ्या बाजूला आपण नक्की बघतायत. 6 बॉल 3 रन्स. काय घडणार या सामन्यामध्ये, कोणता संघ क्वालिफाय ठरणार आहेत? कारण की गाणे एक शक्ती असते, गाणे एक प्रेरणा असती. ती प्रेरणा खेळाडूंना मिळाली पाहिजे. कारण मोटिवेशनल सॉन्ग असतात ते वेगळे असतात. 6 चेंडू 3 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाज विनोद सर. समोर आहे विक्रम मांढरे. कुणाल पांड्या गेंदबाजी करेंगे हार्दिक पांड्या को. काय घडणार आहे? चांगला फटका आणि याच बरोबरती आजच्या दिवसामध्ये खूप चांगला सामना. चौकारा बरोबर हा मॅच जिंकलेला आहे ती एसपी सुपर जायंट संघाने आणि पॉइंट टेबल मध्ये बरीचशी उलटफेर आता होणार आहे. जबरदस्त फटके. शेवटचा सामना लीगचा. चला सुरू करा.